शासकीय आणि निमशासकीय शाळांमधील शिक्षकांना बढतीसाठी TIT परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. ही परीक्षा देण्यासाठी शिक्षकांना 2 वर्षांची मुदत देण्यात यावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केली आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी शिक्षकांना बंधनकारक करण्यात आली असून खुल्या वर्गासाठी 60% तर इतर मागास वर्गांसाठी किमान 50% गुण मिळवणं क्रमप्राप्त आहे. या परीक्षेबाबत आमदार संजय केळकर यांच्याकडे शिक्षकांची बाजू सरकारकडे मांडण्यासाठी निवेदन देण्यात आलं होतं. या विषयावर विधानसभेत केळकर यांनी चर्चा करत असताना शिक्षकांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या. बढतीसाठी ही परीक्षा बंधनकारक करण्यात आली असून ही परीक्षा देण्यासाठी किमान 2 वर्षांची मुदत द्यावी अशी मागणी केळकर यांनी केली. ठाणे शहरासह अन्यत्र इंग्रजी माध्यमांच्या बोगस शाळांची संख्या वाढत असून त्यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलांचं भवितव्य अंधारात लोटणाऱ्या या शाळांवर कठोर कारवाई करण्यासाठी ठोस धोरण राबवण्यात यावं अशी मागणी देखील केळकर यांनी सभागृहात केली. शिक्षण विभागाकडून शाळांना सेवा सुविधा दिल्या जात असल्या तरी शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे दर्जा सुधारण्यासाठी देखील उपाययोजना आवश्यक असल्याचं मत केळकर यांनी व्यक्त केले. तसंच 20 पटसंख्येसाठी एक शिक्षक असून त्यांना 3 ते 4 विषय शिकवावे लागतात. त्यामुळे एकाऐवजी 2 शिक्षक देण्याची मागणी देखील केळकर यांनी केली.